नमस्कार. साम टीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत. महाराष्ट्र समृद्धीच्या मार्गावर निघाला आणि तो समृद्धीच्या दिशेने वाटचाल अत्यंत जोरकसपणे करतोय अशा स्वरूपाचे चित्र तयार झालं. मात्र आता ही समृद्धी शक्तिपीठापर्यंत पोहोचणार का हा मूळ प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. एक मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान पेललंय ते MSRDCनं गेल्या 10 वर्षात असे अनेक प्रकल्प जे सहजतेनं पूर्ण होतील असं वाटत नव्हतं, ज्याला अनेक वर्ष दशकं लागतील असं बोललं जात होतं, ते चुटकीसरकी काही वर्षामध्ये पूर्ण केले. मुळात ही आव्हानं ज्यांनी पेलली असे अधिकारी यासाठी म्हणून निश्चितपणे जे कार्य करतायत त्याला वाखाणणं हे गरजेचं आहे. आज MSRDCचे MD मॅनेजिंग डायरेक्टर स्वतः आपल्याबरोबर आहेत, अनिल गायकवाड सर. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. जसं मी म्हटलं की शिवधनुष्य होतं समृद्धी महामार्गाचं आणि ते तुम्ही उचललं आणि ते यशस्वी करूनही दाखवलं. मुळात ज्या वेळेला ही संकल्पना आली, कारण समृद्धी महामार्ग तसा काही खूप जुनी संकल्पना होती आणि ती सगळं तयार होतं आणि तो बांधायचा अशी काही परिस्थिती नव्हती. ज्यावेळेला ही संकल्पना समोर आली त्यावेळेला सर्वात पहिला प्रश्न मनात काय आला होता? नाही, वास्तविक पाहता आपला सर्वांना ज्ञातच आहे की 2015 साली आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधानसभेत याची घोषणा केली 2015 मध्ये की हा नागपूर ते मुंबई दरम्यान समृद्धी महामार्ग हा एक्सप्रेसवे निर्माण करायचा आहे. आणि त्यानंतर हा महाकाय प्रकल्प होता. जेव्हा घोषणा झाली त्यावेळेस आमच्यापुढे हे आव्हान होतं, खूप मोठं आव्हान होतं. एवढा मोठा प्रकल्प आहे आणि 701 किलोमीटरचा हा ग्रीनफील्ड प्रकल्प पूर्ण करणं तसं सोपं काम नाही आहे. कारण यापूर्वी आमच्या PWDमध्ये किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचा असा प्रकल्प एवढा मोठा आम्ही केलेला नव्हता. पूर्वी 1996 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची निर्मिती झाली त्यावेळेस गडकरी साहेब विभागाचे मंत्री होते. त्यानंतर महत्त्वाकांक्षी असे जे काही प्रकल्प केले गेले त्याच्यामध्ये 55 उड्डाणपुलाचे प्रकल्प असतील मुंबईमधले, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग असेल, वरळी बांद्रा हा सागरी सेतू असेल, अशी ही मोठी कामं त्या काळामध्ये पूर्ण केली गेली. आणि त्यानंतर 2010ला जेव्हा शेवटचा वरळी बांद्रा सिलिंग पूर्ण झाल्यानंतर 15 मध्येच म्हणजे 10 नंतर 5 वर्षामध्ये 15 मध्ये ही जी घोषणा झाली त्यानंतर हे मोठं आव्हान आमच्या समोर होतं आणि निश्चितच हे आव्हानात्मक होतं. पण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. विभागाचे आमचे मंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते आणि त्यांनी हा सर्व प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. आणि ह्या दोघांच्या सहकार्यामुळं शासन स्तरावरती जो काही पाठिंबा लागतो ह्या प्रकल्पाला तो पाठिंबा दिल्यामुळे आम्ही हे आव्हान सहजपणे पेलू शकलो. पण यामध्ये सर्वात मोठा प्रश्न असतो म्हणजे सरकारचा पाठिंबा आहे, सरकारनं त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, एक मोठं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकली. सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो अशा महाकाय प्रकल्पांसाठीचा? लँड ॲक्विजिशन. आणि हा अत्यंत जिकरीचा प्रश्न तुम्ही जो अगदी लीलया सोडवला त्याच्या मागची किमया काय होती, म्हणजे काय कशा स्वरूपात केलं? नाही, याच्यामध्ये आता बघा लँड ॲक्विजिशनच्या बाबतीमध्ये आपण जर आपल्याला माहिती आहेच की 35,000 पेक्षा जास्त शेतकऱ्याची जागा आम्ही या महामार्गासाठी संपादित केली आहे. आणि लँड ॲक्विजिशन तसं खूप आव्हानात्मक होतं. सुरुवातीच्या काळामध्ये आपण ऐकलं असेल की छत्रपती संभाजीनगरच्या जवळची गावं पळशी आहे, माळीवाडा आहे, विदर्भातली काही गावं आहेत आणि प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामधील जे भोरवड शिवळे हा जो परिसर आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता लँड ॲक्विजिशनसाठी. आणि इवन सर्वेसाठी जे आमची मंडळी जायची, आमचे इंजिनियर जायचे, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मज्जाव केला जायचा. पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही कम्युनिकेटर्स नेमले, संवादक ज्याला आपण म्हणतो. 10 जिल्ह्यामध्ये असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 35 याप्रमाणे 350 कम्युनिकेटर आम्ही नेमले होते. आणि या कम्युनिकेटरनी सर्व ज्यांची जागा या महामार्गासाठी संपादित करायची होती ह्या सर्वांशी संवाद साधला. त्यांना महामार्गाचं महत्त्व समजावून सांगितलं, या महामार्गामुळे होणारे फायदे त्यांना समजावून सांगितले. आणि तसंच यांना जो काही मोबदला त्या संपादनानंतर मिळणार आहे त्या मोबदल्याबद्दलची माहिती दिली आणि तो मोबदला कसा इन्व्हेस्ट करायचा हे पण त्यांना ज्ञान दिलं. आणि पहा, पहिलं खरेदी खर्च आहे या महामार्गाचं
माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या खरेदी खतावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करण्यासाठी आले आणि त्यांनी साक्षीदार म्हणून पहिली स्वाक्षरी केली आणि ते पहिलं खरेदी खत झालं. आणि खरेदी खत झाल्यानंतर आम्ही रजिस्ट्री कार्यालयामधून बाहेर येईपर्यंत त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती ते पैसे जमा झाले RTGSने. तर ही जी पद्धती आहे की रजिस्ट्रेशन डीड साईन झाल्या झाल्या लगेच त्यांच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करण्याची ही पद्धती समृद्धी महामार्गाच्या ॲक्विजिशनपासून आम्ही सुरू केली. लोकांना आमच्यामध्ये विश्वास वाटायला लागला, कारण पूर्वीच्या काळामध्ये काही त्यांना असे अनुभव आले असावेत की भूसंपादनाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. तसं या महामार्गाच्या बाबतीत झालं नाही. लोकांना विश्वासात घेऊन वेळेवर त्यांचे पैसे देऊन आम्ही हा महामार्ग पूर्ण केला. अगदी खरं आहे. मुळात म्हणजे अगोदरच्या ज्या भूसंपादनाच्या प्रक्रिया होत्या त्या एवढ्या जटिल होत्या आणि त्यामध्ये उत्तम असा मोबदला हा जो तुम्ही क्रायटेरिया ठेवला त्यामुळे यश पाहायला मिळालं निश्चितपणे. पण वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजे ज्या वेगामध्ये हा एवढा मोठा प्रकल्प पूर्ण झाला तर याला वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये वाटावं आणि त्याचा मग जोडणी करून हा प्रकल्प वेगात पूर्ण करावा, ही कल्पना कुठून आली होती पहिली कल्पना की याला वेगवेगळ्या फेजमध्ये एकत्रित काम सुरू करावं म्हणून? नाही, आम्ही सुरुवातीला जेव्हा याचं नियोजन केलं, कारण या प्रकल्पाची व्याप्ती खूप मोठी होती आणि 10 जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग असल्यामुळे आम्ही कामाचे तुकडे केले असे, म्हणजे 16 भागामध्ये हा प्रकल्प करायला पाहिजे असा आम्ही विचार करून ठरवलं. ते चर्चेतून आम्ही हा निर्णय घेतला. आमच्या म्हणजे MSRDCच्या स्तरावरती हा निर्णय घेतला की याचे 16 भाग करायला पाहिजे आणि 16 विविध कंत्राटदार या ठिकाणी नेमले पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आम्ही कंत्राटदाराची निवड केली. कंत्राटदाराची निवड करताना सुद्धा जे टेक्निकली आणि फायनान्शियली सक्षम कंत्राटदार आहेत अशाची आम्ही निवड केली आणि त्या निवडलेल्या कंत्राटदारातूनच आम्ही स्पर्धात्मक देकार मागून निविदा निश्चित केल्या. आणि त्यामुळे काय झालं की 16 भागात हे काम करत असल्यामुळे ते एकमेकांमध्ये स्पर्धा लागली आणि सर्वांनी ते काम विविध वेळेमध्ये पूर्ण केलं. पण सर, समृद्धी मार्ग पूर्ण तो झाला म्हणजे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनीच तिथे वाहन चालवत त्याचा अंतिम टप्प्याचं पण उद्घाटन केलं. मात्र त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची नेहमी एक तक्रार असते आणि ती तक्रार ही असते की आजूबाजूला ज्या सोयी सुविधा हव्या खाण्याच्या पिण्याच्या किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्या अद्यापही नाही आणि खूप लांबचा प्रवास केल्यानंतरही मग भुकेलेला अन्न मिळत नाही अशी परिस्थिती असते. तर या सुविधांसंदर्भातले काय निर्णय कधीपर्यंत होणार आहे? नाही, सुविधाच्या संदर्भात आपण आता महामार्गाच्या बाजूने 21 ठिकाणी असे फ्युएल स्टेशन्स आपण सुरू केलेले आहेत. आणि फ्युएल स्टेशनसोबत एक मिनिमम ज्या काही सुविधा लागतात, टॉयलेटची फॅसिलिटी आहे, काही स्नॅक सेंटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, या सगळ्या बेसिक सुविधा किंवा छोटंसं गॅरेज, ह्या बेसिक सुविधा आता या ठिकाणी दिलेल्या आहेत. पण मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा डेव्हलप करण्यासाठी आम्ही विकासक नेमलेले आहेत. म्हणजे 22 ठिकाणी आम्ही अशा पद्धतीच्या सुविधा डेव्हलप करतो आहे आणि या 2 वर्षामध्ये परिपूर्ण सुविधा ज्या आहेत म्हणजे आम्हाला ज्या एक्सपेक्टेड सुविधा आहेत परिपूर्ण सुविधा ह्या निर्माण होतील आणि आता टप्प्याटप्प्याने त्या सुविधा आपल्याला निर्माण होताना दिसतील. 2 वर्षामध्ये साधारण पूर्ण परिपूर्ण अशा सुविधा 2 वर्षामध्ये पूर्ण होतील आणि आता ते सर्व विकासक त्या ठिकाणी आम्ही नेमलेले आहेत. आता कामाला सुरुवात पण झालेली आहे. पण बेसिक ज्या आता काही फ्युएल स्टेशन्स आहेत आणि बेसिक ज्या नीड्स आहेत त्या 21 ठिकाणी आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे चला आम्ही वेगामध्ये नागपूरहून निघतो मुंबईपर्यंत पोहोचायचं म्हटलं की आम्ही शहापूरपर्यंत अगदी वेगात येतो, 8 तासात 8.5 तासात पण पोहोचतो. मात्र ते शहापूरच्या पुढे ठाण्यापर्यंत येताना येणाऱ्या अडचणी या इतकी मोठी समस्या म्हणून समोर येतात. मग खाडीपूल असतील किंवा आजूबाजूच्या चे रस्ते असतील तर त्या संदर्भात ठीक आहे तुम्ही एक बॉटलनेक क्रिएट होतो तिथे, तर तो बॉटलनेक दूर करण्यासाठी म्हणून काय प्रयत्न होत आहेत? बघा, नागपूरपासून समृद्धी महामार्ग हा आमण्यापर्यंत येतो, 701 किलोमीटरपर्यंत येतो आणि वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे हा आहे तो JNPTकडे जातो आणि या वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेला आमने गावाजवळ हा मिळतो समृद्धी महामार्ग आणि तिथून एक 4.5 किलोमीटर आपण ट्रॅव्हल करत आलो म्हणजे वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या मार्गे तर नाशिक मुंबई हा जो महामार्ग आहे त्या महामार्गावरून आपण ठाण्यापर्यंत येतो. आता नाशिक मुंबई महामार्गापासून ठाण्यापर्यंत जे अंतर आहे एक साधारणतः 23 आणि ते 24 किलोमीटरचं जे अंतर आहे ते सध्या म्हणजे त्या ठिकाणी कामं सुरू आहेत. एक रुंदीकरणाचं काम सुरू आहे. तो स्ट्रेच NHI कडे आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ते काम पाहते आहे. पण एक त्या कामाचं डेव्हलपमेंट करण्यासाठी कन्सेशनर म्हणून ते काम MSRDC कडे दिलं आहे. ते काम आम्ही सुरू केलं. आव्हानं खूप आहेत त्या ठिकाणी. मॅक्सिमम जेव्हा पीक आवरला ट्रॅफिक असते 1,70,000 PCU एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिक असते. आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये वेअरहाऊसेस असल्यामुळे वेअरहाऊसेसची हेवी ट्रॅफिक असते आणि ही ट्रॅफिक मान्सूनमध्ये असणारं हेवी रेनफॉल या सगळ्या बाबी असल्यामुळे त्या ठिकाणी काम करताना खूप अडचणी येत आहेत.
तरी पण आम्ही आता एक 80% काम पूर्ण करत आलो आहे. आणि मेजर जे स्ट्रक्चर्स आहेत, आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे एक कळवा खाडीवरचा पूल आहे, कशेळी खाडीवरचा पूल आहे, या पुलाची कामं सुरू आहेत. खाडीवरती काम करणं आणि ते सुपरस्ट्रक्चरचं काम करणं, या ट्रॅव्हल्सिंग अशा पद्धतीचे जे काही लॉन्चर असतात त्यामध्ये मला काम करणं हे खूप अवघड आणि आव्हानात्मक असतं. आणि सुरक्षेची काळजी घेत हे काम सुरू आहे. कळवा खाडी पुलाचं काम हे ऑगस्ट एंडपर्यंत संपत आहे. आणि एकंदरीतच सगळी कामं डिसेंबर 2025 संपतील. आणि डिसेंबर 2025 नंतर हा 4+4चा जो कॉरिडॉर आहे, म्हणजे समृद्धी महामार्गावरून आपण VMEs परवरून आल्यानंतर तो पूर्ण झालेला असेल. क्या बात आहे. 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी अच्छे दिन येतील महाराष्ट्राला असं म्हणाल काही हरकत नाही MMR एरियामध्ये. चला आपण नाशिक, पुणे, नागपूर इथपर्यंतचा आता हा समृद्धीनं तुम्ही जोडला. आणि सगळ्यात पहिला ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा जो होता, त्याचा एक तो मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे तो तेव्हापासूनचा पूर्ण व्हायचा होता, तो राहिला होता, तो आता आपण पूर्ण करायला घेतला. तर तो प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होतो? मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे तो पूर्वी 19 किलोमीटरची जी लिंक होती खंडाळा घाटातली, ती कॉमन लिंक होती. म्हणजे तसं एक एक्सप्रेसवेची एकूण लांबी तसं आपण वाह्या त्या कॉमन लेन जर विचारलं तर ती 95 किलोमीटरची लांबी होती. आणि यातला 76 किलोमीटर जो आहे हा एक्सप्रेसवे होता पूर्वी 2000 जो काही आपण बांधून पूर्ण केला तो. आणि 19 किलोमीटरची जी लिंक होती खंडाळा घाटातली, तर जुना मुंबई पुणे हायवे, ती ट्रॅफिक आणि एक्सप्रेसवेची ट्रॅफिक अशी एकत्र या 19 किलोमीटरमध्ये होती. आणि आता जी आपण लिंक करतोय ते 13 किलोमीटरची मिसिंग लिंक आहे. 13.30 किलोमीटरची मिसिंग लिंक आहे. त्या काळामध्ये ते बऱ्याच विविध कारणामुळे होऊ शकली नव्हती. पर्यावरणविषयक मान्यता असतील, क्लिअरन्सेस असतील, त्यामुळे त्या काळामध्ये ती झाली नव्हती. म्हणून अशा पद्धतीनं आपण 76 किलोमीटर एक्सप्रेसवे आणि 19 किलोमीटर कॉमन लेन अशातनं प्रवास करायचो. पण हे 13 किलोमीटरचा जो काही ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे, म्हणजे मिसिंग लिंक ज्याला म्हणतो, त्याचा निर्णय नंतर शासनाने घेतला. आणि 2019 या कामाला आपण सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडच्या वेव्ह येऊन गेल्या. त्या ठिकाणी साईट एवढी दुर्मिळ होती त्या व्हॅलीमधली की त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नव्हती. फॉरेस्ट एरियामधनं कनेक्टिव्हिटी डेव्हलप करणं, फॉरेस्ट क्लिअरन्सेस, यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये थोडा वेळ गेला. पण आता या प्रकल्पाचं काम जवळपास 95% काम आता पूर्ण झालं आहे. आणि शेवटचं एक 5% काम राहिलेलं आहे. 13.30 किलोमीटरपैकी साधारणतः 12.85 किलोमीटरचं काम आपलं पूर्ण झालं आहे. आणि 450 मीटर लांबीमध्ये एक पुलाचं काम सुरू आहे, ज्याला आपण केबल स्टे असा एक मोठा ब्रिज आहे त्या व्हॅलीमध्ये. त्या केबल स्टेचा जो ब्रिज आहे त्याचे जे खांब आहेत ज्याच्यावरती या केबल सगळ्या हँग होणार आहेत, त्या खांबाची उंची 185 मीटरपर्यंत असे उंचीचे खांब आहेत. आणि ते प्रत्येक खांबाच्या खाली जे काही फुटिंग आहे, फाउंडेशन आहे, ते एका फुटिंगचं वजन 10,000 टन आहे. असे ह्यूज असे हे पायलॉन्स आहेत. आणि या प्रत्येक पायलॉनवरती 300 मीटरचं असं सुपरस्ट्रक्चर जे आहे त्या पायलॉनवरती हँगिंग राहणार आहे. त्याचं काम आता सुरू आहे आणि ते काम डिसेंबरपर्यंत निश्चितपणे पूर्ण होईल. सर, हा जो केबल स्टेट ब्रिज आहे, म्हणजे आपण बँड्रा वगैरे सी लिंकला जशा स्वरूपाचा बघतो तसाच असेल, तेवढाच असेल की त्यापेक्षा खूप मोठा आहे? म्हणजे काय? त्यापेक्षा मोठा आहे. वरळी बांद्रा सिलिंगचा जो काय आता केबल स्टे पूल आहे त्यापेक्षा हा मोठा आहे. याचा 305 मीटरचा असा स्पॅन आहे. बरं. म्हणजे 2 पायलांमधलं अंतर जर आपण पाहिलं तर 1000 फुटाच्या आसपास यातलं अंतर आहे. आणि ती डीप व्हॅली आहे, त्या डीप व्हॅलीला हा म्हणजे कव्हर करणारा हा पूल आहे. म्हणजे जवळजवळ दुप्पट असेल आपल्याला वरेज याच्यावर दिसतोय ते. अगदी अत्यंत खडतर आणि अत्यंत महत्वाचा टप्पा जो आहे तो पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डिसेंबरपर्यंत गायकवाड साहेब सांगतात की कोणत्याही स्वरूपामध्ये हा प्रकल्प आपल्या हाती आलेला असेल आणि मुंबईतून पुण्याला येण्याचं किंवा पुण्याहून मुंबईला जाण्याचं साधारण 25 मिनिटाचं अंतर कमी होईल. याने अर्ध्या तासाने ते अंतर कमी होईल. सध्या जो काही वेळ लागतो एक 6 किलोमीटरने अंतर कमी होईल. म्हणजे पूर्वी 19 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागायचं, त्याऐवजी आता 13 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागेल आणि अर्ध्या तासाने त्याचं अंतर कमी झालेलं असेल. अर्धा तास. आणि फ्युएलची पण सेव्हिंग झालेली असेल. अगदी अर्धा तासाचं पेट्रोल वाचणार आणि परत अर्धा तास तुमच्या आयुष्यात वाचणार. साहजिक आहे, खूप मोठा मुंबई पुणेकरांसाठी चा दिलासा असेल हा. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे अटल सेतूचा. तर अटल सेतू हा पण तसा अत्यंत जिकरीचा प्रकल्प होता आणि तोही आपल्याला पूर्ण होताना दिसला. त्याच्या पुढचेही अनेक टप्पे जे आहेत ते पूर्ण मुंबईतले कनेक्टर तयार होत आहेत. तर त्यामध्ये MSRDCचा रोल कसा असेल? अटल सेतूच्या नंतर मल्टी मॉडेल कॉरिडॉर ही एक महत्वाची लिंक आहे मुंबईतली, जी MSRDC कडे आहे. ते विरार ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरची लिंक. आणि पहिल्या टप्प्यामध्ये विरारपासून ते बालावली असे 98 किलोमीटरचा एक स्ट्रेच आहे. तो असा 4+4चा असा एक्सप्रेसवे आहे, म्हणजे ग्रीनफील्डच आहे.
आणि एक कॉमन लेंथ आहे मोरबी टू कारंजडे, जे वडोदरा मुंबई एक्सप्रेस वे येतो तिकडनं वडोदऱ्यावरून, आणि तो JNPT जातो. आणि मल्टी मॉडल कॉरिडॉर जो आहे विरारोड तो मोरब्याला एकत्र भेटतात. आणि मोरबा टू करंजडे हा एक कॉमन स्ट्रेच आहे, त्याची लांबी 21 किलोमीटर. हा 6+6 लेनचा आहे. तर ही जी MMC ही जी लिंक आहे हे मुंबईला एक रिंग तयार करणारी लिंक आहे. म्हणजे आपण आता पाहिलं तर कोस्टल रोड मार्गे आपण जर या ठिकाणी अटल सेतू मार्गे JNPT तिकडे गेलो तर अटल सेतूला कनेक्ट होणारा हा MMC आहे आणि परत तो विरारकडे जातो. नंतर आता वरली बांद्रा सीलिंग झाली, म्हणजे बांद्र्यावरनं एक वर्सोवापर्यंत एक सीलिंग होती, ते MSRDC करते आहे. वर्सोवानंतर विरारपर्यंत एक सीलिंग होणार आहे, ते MMRDA करणार आहे. आणि विरारकडनं परत हा मल्टी मॉडल JNPT ला. म्हणजे एक साधारणतः 169 किलोमीटर लांबीची अशी एक रिंग मुंबईभोवती तयार होते. आणि एक मुंबईचे रिंग रोड म्हणून ते ॲक्ट होईल भविष्यामध्ये. आणि त्यामुळे मुंबईमध्ये जे काही आता वाहनाचं जे काही वाहन कोंडी होते, जे ट्रॅफिक जाम्स होतात, त्यामुळे जे काही प्रदूषण वाढतं आहे ते प्रदूषण निश्चितपणे कमी होईल. कारण बाहेर येणारी जी ट्रॅफिक आहे पूर्ण ह्या रिंगमधनंच असं एकमेकाला कनेक्ट केली जाईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सर, तुम्ही आत्ता विरार वसई या भागाचा उल्लेख केला. वाढवण बंदरही त्या भागामध्ये येते आणि आपण सातत्यानं JNPT पर्यंत वेगवेगळे मार्ग आणण्याचा प्रयत्न करतोय. साहजिक आहे, तिथे पोर्ट आहे, पोर्टमधून येणारं सामान आहे ते वेगवेगळ्या जागी जातं. वाढवण हे भारतातल्या सगळ्यात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर होईल असं सांगितलं गेलंय. आणि हे पोर्ट तयार होत असताना मुख्यमंत्र्यांनी आणखी एक घोषणा केली, ती म्हणजे वाढवण टू नाशिक हा कनेक्टर. तर या कनेक्टरचं काम तुमच्याकडे आलंय, कशा स्वरूपाचं आहे ते, कधीपर्यंत सुरू होईल? नाही बघा, वाढवण आता हे मोठं पोर्ट होतं, आपल्या देशातलं सगळ्यात मोठं पोर्ट असेल, जगातलं 3ऱ्या नंबरचं पोर्ट म्हटलं जातं आहे. तर वाढवणचं आता येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये मला वाटतं की त्याचं पूर्णपणे ते वापरात येऊ शकेल. आणि वाढवणपासून समृद्धी कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे वाढवणकडनं नाशिककडे पण कनेक्टिव्हिटी गरजेची आहे आणि वाढवणकडनं समृद्धी महामार्गाकडे पण कनेक्टिव्हिटी गरजेचं आहे. तर आम्ही एक नियोजन केलं आहे की वाढवण असा भरवीर जंक्शनला जोडणारा एक ग्रीनफील्ड अशी अलाइनमेंट आम्ही तयार केलं आहे. वाढवण ते भरवीर, ज्या ठिकाणी एक इंटरचेंज आहे समृद्धी महामार्गावरती, 104 किलोमीटरची अशी अलाइनमेंट आहे ही. आणि ही पण 3+3ची आम्ही प्लॅन केली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने हा समृद्धी महामार्ग 3+3चा आहे, ही पण 3+3ची कनेक्टिव्हिटी असेल. समृद्धी महामार्ग 150 किलोमीटर प्रति तास या स्पीडला डिझाईन केलेला आहे, त्याचं इंजिनिअरिंग डिझाईन त्या पद्धतीचं आहे. हा 120 किलोमीटर प्रति तासला हा डिझाईन केलेला हा ग्रीनफील्ड अलाइनमेंट आहे. आणि याचं ग्रेड पण साधारणतः 1.5% पर्यंत असा ग्रेड असेल. म्हणजे हा फ्लॅट असा सरफेस असेल. आणि याचा उद्देश असा आहे की वाढवण पोर्टमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये आता त्या ठिकाणी कंटेनराइज ट्रॅफिक येणार आहे, त्याची कनेक्टिव्हिटी निश्चितच उर्वरित महाराष्ट्रासाठी समृद्धी मार्गच पॉसिबल आहे. आणि जोपर्यंत ही एक्सप्रेस कनेक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत बंदरातला माल इतर भागामध्ये फास्ट जाऊ शकत नाही. आणि इतर भागातला जो माल आहे समृद्धी महामार्गाच्या वाया जो येणार आहे, ज्याला वाढवण पोर्टला जायचा आहे, तर तो या मार्गावरनं जाईल. तर ती सीमलेस कनेक्टिव्हिटी जी आहे ती प्लॅनिंगमध्ये आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल आणि पुढे काम सुरू होईल. क्या होतं, अनेक प्रकल्प जे सहजासहजी शक्य वाटतच नव्हते ते पूर्णत्वाला येताना पाहायला मिळत आहे. आणि ते अत्यंत म्हणजे 8 ते 9 वर्षाच्या टप्प्यामध्ये पूर्णत्वाला येताना पाहायला मिळत आहे. सर, या पूर्ण बाबीमध्ये आपण विकास मुंबई परिसराचा होतोय, पण मुंबई ज्या कोकणाशी कनेक्टेड आहे त्या कोकणाशी असलेलं आपलं नातं जे आहे ते आपण रस्त्याच्या मार्गाने योग्य पद्धतीने जोडू शकलो नाही, ही एक खंत मराठी माणसाच्या मनामध्ये, नेत्यांच्या मनामध्ये आहे. आपण कोकणासाठी कोस्टल वेचं प्लॅनिंग केलं आहे, तर ते कशा स्वरूपाचं आहे आणि त्यात काय प्रगती आहे? MSRDCकडे हा सागरी मार्ग जो आहे, जो रेवसपासून सुरू होतो, रेवस रेडी ज्याला म्हणतो, हा 532 किलोमीटरचा सागरी मार्ग आहे. त्याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन MSRDC करत आहे. आता या ठिकाणी हा 532 किलोमीटरचा जो मार्ग आहे, या ठिकाणी 9 ठिकाणी अशा क्रिक्स आहेत, म्हणजे 9 ठिकाणी अशा खाड्या आहेत ज्यामुळे थ्रू कनेक्टिव्हिटी नाही आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता जर त्या रस्त्याने जायचं असेल तर खाडी पार करून जावं लागतं. बऱ्याच ठिकाणी ते रोरो सेवेचा वापर करून लोकांना गाड्या घेऊन पलीकडे जावं लागते आणि तसा प्रवास करावा लागतो. तसा प्रवास करणं थ्रूआउट या रस्त्यावरती ते पॉसिबल होत नाही. म्हणून शासनाने निर्णय घेतला की या 9 खाड्यावरती पहिल्यांदा पुलाचे बांधकाम करूया. आणि त्या 9 पैकी 7 पुलाची कामं प्रत्यक्ष सुरू झाली आहेत आता. आणि येणाऱ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये हे 7ही पुलं बांधून पूर्ण होतील. 2 पुलामध्ये, म्हणजे एक दाभोळचा पूल आहे आणि एक काळबादेवीचा पूल आहे, त्या ठिकाणी काही लोकल इश्यूज आहेत अलाइनमेंटचे.
आणि त्यामुळे ते थोडं मागे पडलं आहे, पण त्याचे पण इश्यूज लवकर सुटतील आणि तेही एक येणाऱ्या 4 ते 5 महिन्यामध्ये ती पण कामं सुरू होतील. म्हणजे एकंदरीत 9 पुलाची कामं जेव्हा पूर्ण होतील तेव्हा ती थ्रू कनेक्टिव्हिटी, रेवसपासून रेड्डीपर्यंतची थ्रू कनेक्टिव्हिटी होती. आणि हे अलॉंग द कोस्ट आहे हा रस्ता, म्हणजे जास्तीत जास्त 10 किलोमीटर ते 2 किलोमीटर अशा पद्धतीने हा रेवसपासून रेड्डीपर्यंत ट्रॅव्हल करतो. आणि जेव्हा पुलाची कामं पूर्ण होतील त्यानंतर आता हा रस्ता काही ठिकाणी 1 लेनचा आहे, सिंगल लेन, काही ठिकाणी 1.5 लेन आहे, काही ठिकाणी 2 लेन आहे. तर हा सुरुवातीचा जो पोर्शन आहे रेवसपासून ते मुरुडपर्यंतचा, एक 80 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो आमचा 4 लेन करायचा विचार आहे. आणि मुरुडच्या पुढे थ्रूआउट रेड्डीपर्यंत हा 10 मीटर वाईड असा, म्हणजे 2 लेन विथ पेवर्ड साईड शोल्डर असा करायचा आमचा विचार आहे. पुलाची कामं पूर्ण झाल्यानंतर ती कामं आम्ही टप्प्याटप्प्याने करू. या ठिकाणी 92 असे प्लेसेस आहेत, टुरिस्ट प्लेसेस अलॉंग द म्हणजे हा कोस्ट साईड. तर 92 टुरिस्ट प्लेसेसची कनेक्टिव्हिटी पण आम्ही डेव्हलप करणार आहे. आणि 33 असे विलेजेस आहेत की सध्या हा रस्ता जो आहे तो 33 विलेजेसमधून हा मधून जातो, त्यामुळे त्याला रुंदीकरणाला वाव नसल्यामुळे 33 ठिकाणी आम्ही बायपासचं पण प्लॅन करतो आहे. म्हणजे एकंदरीत हा थ्रूआउट महामार्ग हा मार्ग जेव्हा पूर्ण होईल कोस्टल मार्ग, तेव्हा हा कोकणवासीच्या दृष्टीने गेम चेंजर ठरणार आहे. पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल या ठिकाणी, कारण या ठिकाणचे बरेचसे आपण जेव्हा बीच पाहतो ते बीच खूप चांगले, गोव्यापेक्षा चांगले बीच आहेत आणि पर्यटनाला निश्चित वाव मिळेल आणि कोकणाचा विकास होईल. क्या बात. सर चला, मुंबईबद्दल आपण बोललो, नागपूरबद्दल बोललो, पण या पूर्ण टप्प्यामध्ये पुणे हे कुठे मागे पडतंय का अशी एक चर्चा होते. आणि मग रिंग रोड, पुण्याचा जो रिंग रोड आहे त्याचं काम कधी पूर्ण होणार, ते कधपर्यंत त्याला वेग येणार, तर त्या संदर्भातला काय स्टेटस? तर पुण्यामधनं आता पुण्याला जोडणारे बरेच मार्ग आहेत, म्हणजे हैदराबादकडे येणारा मार्ग असेल किंवा छत्रपती संभाजीनगरकडे येणारा मार्ग असेल, नाशिककडे येणारा मार्ग असेल, हे सगळे महामार्ग पुण्या सिटीतनं जातात. आता आम्ही ते रिंग रोडचं जे प्लॅन केलं आहे 170 किलोमीटर लांबीचा असा हा रिंग रोड आहे. तर रिंग रोडमध्ये 12 पॅकेजेसमध्ये आम्ही 9 पॅकेजेसचे वर्कआउटर्स ऑलरेडी दिलेले आहेत, ते काम सुरू आहे. 3 पॅकेजेसचं पण लँड ॲक्विजिशन थोडं मागे असल्यामुळे ते मागे राहिले, ते पण पॅकेजेसचं काम सुरू होईल. आणि येणाऱ्या 3 वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे आज आपण 25मध्ये आहेत, तर 2028पर्यंत हा पुण्याचा रिंग रोड पूर्ण झालेला असेल. आणि त्यामुळे मग पुण्यातलं जे काही आज ट्रॅफिक जाम होते किंवा त्यामुळे प्रदूषणाच्या ज्या काही समस्या आहेत, जे काही आता पोल्युशन होत आहे, त्यापासून पुणेकरांना निश्चित मुक्ती मिळेल. सर या टप्प्यामध्ये आता पुण्याजवळ आलोच आहे आपण, तर थोडं महाबळेश्वरपर्यंत पण जाऊ. महाबळेश्वरला आपण एक मोठं स्वप्न बघत होतो की महाबळेश्वर पार्ट 2, महाबळेश्वर सेकंड महाबळेश्वर आपण डेव्हलप करायचं स्वप्न बघितलं होतं. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्या संदर्भात अनेक सुतोवाच केलं. तर त्या प्रकल्पाचं स्टेटस काय, कधीपर्यंत तो पुढे जाताना पाहायला मिळेल? नवीन महाबळेश्वराचं प्लॅनिंग अथॉरिटी MSRDC आहे आणि त्याचं 2000 स्क्वेअर किलोमीटर एवढं प्लॅनिंगचं क्षेत्र आहे. आणि त्याचं ड्राफ्ट प्लॅनचं DP तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि लवकरच त्या 6 महिन्याच्या आतच याचे DP प्रकाशित केले जातील. ओके. पण मग त्या ठिकाणी आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत असताना त्याचं क्लस्टर वाईज करणार आहोत, त्याच्यासाठी काही डिझायनिंग किंवा काही असा प्लॅन आहे डोक्यात? नाही, आता आम्ही जो काही DP तयार केला आहे त्या DPमध्ये सगळे ज्या ठिकाणी रस्त्याची आवश्यकता आहे, वॉटर बॉडी ज्या ठिकाणी करायचं, सगळं प्लॅनिंग त्या DPमध्ये आहे. आणि DPमध्ये प्रामुख्याने ॲज अ प्लॅनिंग अथॉरिटी आमची जी काही जबाबदारी आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार करायचं आहे, रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, तर ते इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची जबाबदारी MSRDC असल्यामुळे ते इन्फ्रास्ट्रक्चर टप्प्याटप्प्याने MSRDC पूर्ण करणार आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 2000 स्क्वेअर किलोमीटरचं मोठं क्षेत्र आहे. या ठिकाणी बाहेरच्या विदेशी कंपन्याला इन्व्हेस्टमेंट करून मोठे मोठे प्रकल्प असतील, टुरिझमचे प्रकल्प असतील, ते उभा करण्यासाठी चांगली संधी मिळेल. सर आता थोडंसं तुम्ही अनेक प्रकल्पांबद्दल सांगितलं, तुम्ही शिवधनुष्य उचललं आणि ते यशस्वी करून दाखवलं. आता थोडं अनिल गायकवाड यांच्याबद्दल बोलूयात व्यक्तिगत पातळीवर. मुळात 30 एक वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय, MSRDC बरोबर काम करताय, चीफ इंजिनियर, जॉईंट MD, आता MD, आणि रिटायरमेंट नंतर पण सरकार तुम्हाला सोडेल अशी काही शक्यता नाही आहे. मुळात इतका काळ एखाद्या संस्थेमध्ये राहणं आणि सातत्यानं वरिष्ठ पदावर पोहोचत जाणं हे तसं खूप सोपं नसतं, कारण प्रत्येक याची जबाबदारी आणि अडचणी खूप मोठ्या मोठ्या असतात. कसं शक्य झालं तुम्हाला? काय म्हणजे गमक काय आहे याच्या मागचं? नाही, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मी सरळ सेवेने वर्गीय पदावरती 1989 साली रुजू झालो. बरं. 1989 ते 90 1 वर्ष ट्रेनिंग घेतलं आणि 90ला प्रत्यक्ष AEE म्हणून मी या विभागामध्ये जॉईन केलं, PWDमध्ये. तर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुपरिटेंडिंग इंजिनियर, चीफ इंजिनियर, सेक्रेटरी PWD या सगळ्या पदावरती मी काम केलं PWDमध्ये. आणि नंतर MSRDCमध्ये मी चीफ इंजिनियर पदावरती जॉईन झालो.
तर MSRTC मध्ये जेव्हा मी चीफ इंजिनियर पदावरती जॉईन झालो 2017 मी चीफ इंजिनियर पदावरती MSRTC मध्ये जॉईन झालो. आज 8 वर्षाचा काळ झाला. विविध पदावरती मी काम करतो आहे. चीफ इंजिनियर, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर या पदावरती काम केलं आणि आता डिसेंबर 2023 पासून MD या पदावरती काम करतो आहे. आता काम करताना बऱ्याच समस्या असतात, बरेच प्रॉब्लेम्स असतात, बरेच प्रॉब्लेम सोडवत काम करावं लागतं आहे. या ठिकाणी एक 2 गोष्टीला मी जास्त महत्त्व देतो. एक प्रचंड आत्मविश्वास तो आहेच आणि नेहमी सकारात्मक दृष्टी ठेवून मी काम करतो आहे. म्हणजे नकारात्मक कधीच विचार करत नाही. आणि माझं असं मत आहे की जेव्हा आपण आत्मविश्वास ठेवून सकारात्मक वृत्तीने जेव्हा काम करतो ना, तेव्हा आलेले प्रॉब्लेम पण सुटत जातात. आणि मी एक्झॅक्टली तेच करत गेलो आहे. बऱ्याच ठिकाणी काम करताना बरेच विरोधक पण असतात, टीकाकार असतात, विरोधक असतात. विरोधकांना पण आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांना समजावून सांगतो. तर काही चुकत असेल तर त्यांना किंवा त्यांना काही कळत नसेल तर ते आम्ही समजावून सांगतो आणि त्यातनं मार्क काढत जातो. पण आता नवीन पिढी, कारण मधल्या काळामध्ये अनेक इंजिनियर्स होत आहेत, अनेक संस्था म्हणजे सरकारी कामामध्ये पण रुजू होत आहेत, खाजगीत पण होत आहेत. तर अशा नव्या अधिकाऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल? नाही, नव्या अधिकाऱ्यांना माझा हाच सल्ला असेल की एकतर जेव्हा विभागात आपण काम करतो तेव्हा तुम्ही सतत अभ्यास करत असला पाहिजे. आपण कॉलेजमधनं शिक्षण घेऊन आलो म्हणजे संपत नसते. नवीन नवीन तंत्रज्ञान डेव्हलप होत असते. नेहमी तुम्ही अभ्यासात म्हणजे वेगळं असलं पाहिजे. नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली पाहिजे. काम करत असताना भीती बाळगून काम नाही करायचं. तर मनामध्ये जर तुम्ही भीती बाळगली तर तुम्ही परफॉर्म नाही करू शकत. म्हणजे कुठलंही जर मोठं आव्हान पेलवायचं असेल तर तुम्हाला धाडसाने काम करावं लागतं आणि ते धाडस सगळ्यांनी बाळगणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही धाडसाने काम करता, चांगलं काम करता, तेव्हा सगळे तुमच्या पाठीशी असतात. यश मिळतं निश्चितपणे. जर तुम्ही धाडस दाखवलं, रिस्क ॲबिलिटी जी आहे ती जोपर्यंत आपण वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला यश हाती येताना पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे रिस्क ॲपेटाईट हा खूप गरजेचा असतो. आणि आपण मराठी म्हणून जर आपण आजूबाजूला बघितलं तर मराठी अधिकाऱ्यांमध्ये अशी कोणतं गुण आहे की जो गुण त्यांनी आणखी वाढवायला हवा, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मराठी अधिकारी एकतर कसं आहे की आपण काम करताना समोरच्यावरती विश्वास पण ठेवायला पाहिजे. बऱ्याचदा आपण समोरच्यावरती विश्वास नाही ठेवत, विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. जेव्हा विश्वासाने आपण कोणावरती जबाबदारी सोपवतो तर तो विश्वासाने पूर्ण करेल हा आत्मविश्वास ठेवून आपण झाला पाहिजे. मराठी माणसानं परस्परावर विश्वास ठेवायला शिकायला हवं. मगच आपण सामूहिक पातळीवर खूप मोठा विकास साधू शकू. महाराष्ट्र समृद्धीच्या वाटेवर निघालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मार्ग आहे, जो आता येऊ घातलेला आहे, त्या मार्गाकडे आपण वळूयात आणि तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. सर, शक्तीपीठ महामार्ग या संदर्भात चर्चा खूप होतीये आणि या चर्चेदरम्यान त्याला कॉन्ट्रोवर्सी पण खूप होतीये. म्हणजे लँड ॲक्विजिशनला विरोध आहे, स्थानिक राजकारण्यांचा विरोध आहे. काय स्थिती आहे आत्ताची आणि कधीपर्यंत याचं काम सुरू होऊ शकतं? शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हा अत्यंत गरजेचा असा महामार्ग आहे राज्याच्या विकासासाठी. तर या निमित्ताने आपल्याला मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो की बाहेरचे जे देश आहेत, जर्मनी आहे, साऊथ कोरिया असेल, जपान असेल, यांचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर साधारणतः महाराष्ट्राच्या +- आहे. त्या राष्ट्राची क्षेत्रफळ आपल्या तुलनेमध्ये ते तिन्ही राष्ट्रामध्ये एक्सप्रेसवे 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहेत. लांबीमध्ये ते खूप विकसित झालेत ती राष्ट्र. आता आपण समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर 94 किलोमीटरचा मुंबई पुणे आणि समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा, आता आपण 895 किलोमीटरपर्यंत पोहोचलो आहे. आणि शासनाने जेव्हा एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही 5,000 किलोमीटरचे एक्सप्रेसवेज बांधू, असं एक नियोजन त्यांनी केलं होतं. आणि त्या 5,000 किलोमीटर एक्सप्रेसवेच्या नियोजनाचाच भाग म्हणून हा 802 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग आहे. कोकण एक्सप्रेसवे पण आहे 388 किलोमीटरचा प्लॅनिंगमध्ये. नंतर पुढे कल्याण ते लातूर तो पण मार्ग आहे. वेगवेगळे असे मार्ग आहेत महाराष्ट्रामध्ये जे आम्ही प्लॅन केलेले आहेत 5,000 किलोमीटरचे. आणि 5,000 किलोमीटरपैकी आता 800 किलोमीटर 795 किलोमीटरचे हे महामार्ग आता पूर्ण झाले आहेत, वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. आणि याच्यानंतर प्रायोरिटीमध्ये ज्याला घ्यायचा आहे तो हा 802 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग आहे. हा गरजेचा याच्यासाठी आहे की नागपूरपासून ते गोव्यापर्यंत हा 12 जिल्ह्यातनं प्रत्यक्ष जातो. समृद्धी महामार्ग हा नागपूर ते ठाण्यापर्यंत 10 जिल्ह्यातनं जायचा, हा 12 जिल्ह्यातनं जातो. याची लांबी समृद्धी महामार्गापेक्षा जास्त आहे, 802 किलोमीटरची आहे. आणि मराठवाड्याच्या 6 जिल्ह्यातनं हा जातो. म्हणजे मराठवाड्यातला जो काय दुष्काळग्रस्त भाग आहे किंवा विदर्भाचा काही भाग आहे त्याच्या विकासासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. कारण
माननीय मुख्यमंत्र्यांनी मागे पण जाहीर केलं आहे की या ठिकाणी या महामार्गाला क्रॉस होणारे जे काही मेजर नाले आहेत, मोठ्या नद्या आहेत, त्या ठिकाणी आम्ही ब्रिज का बंधारे बांधणार आहे. ज्यावेळेस आम्ही काम सुरू करू ब्रिजेस सोबतच बंधाऱ्याचं काम होईल. म्हणजे त्यासाठी वेगळे बंधारे बांधण्याची गरज नाही. त्यामुळे जेवढ्या नद्या आहेत त्या ठिकाणी वॉटर सोर्सेस असे मोठ्या प्रमाणात क्रिएट होतील, वॉटर सोर्सेस. आणि ज्या ठिकाणी स्मॉल नाले आहेत, म्हणजे छोटे छोटे नाले बरेच आहेत, म्हणजे त्या ठिकाणी मला वाटतं 700-800 तरी नाले या महामार्गाला क्रॉस करतात. अशा ठिकाणी या नाल्याचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं आणि त्यातलं मटेरियल महामार्गासाठी वापरणं हे पण आम्ही करणार आहे. या योगे त्या संपूर्ण परिसरातील काही वॉटर लेवल जे आहे वाढेल आणि एक तो ग्रीन कॉरिडॉर होईल. दुसरं असं आहे की प्रत्येक 100 किलोमीटरमध्ये साधारणतः 1000 शेततळी, म्हणजे महामार्गाच्या बाजूला शेततळ्या करण्याचा मानस आहे. म्हणजे 800 किलोमीटरमध्ये साधारणतः एक 7 ते 8 हजार अशी शेततळी तयार होतील दोन्ही बाजूंनी. ती शेततळी तयार करताना ती शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत करारनामा करून त्याच शेततळ्यातली माती जी आहे ती महामार्गासाठी वापरली जाईल. त्यात जे काही पाणी स्टोअर होईल त्या पाण्याचा अर्ध्या पाण्याचा वापर ते महामार्गाच्या बांधकामासाठी ते करतील, महामार्गाचं बांधकाम सुरू असताना शेतकऱ्याला वापरता येईल आणि महामार्ग जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते संपूर्ण जे काही क्षेत्रातलं पाणी आहे तो शेतकरी वापरेल. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. यामुळे हा महामार्ग जो आहे हा खूप वेगळा असेल. हा फक्त इन्फ्रास्ट्रक्चर हा रस्ताच नसून यासोबत हे जे काही जलसंधारण होणार आहे या महामार्गासोबत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि या ठिकाणी 26 इंटरचेंजेस येतील असे, आणि प्रत्येक इंटरचेंजेसला MSRDC प्लॅनिंग अथॉरिटी राहणार आहे आणि इंटरचेंजेसचा एक शिस्तबद्ध पद्धतीनं हा विकास करण्याचं नियोजन आहे. म्हणजे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. आता महामार्गाचं एकूण हा 370 गावातनं जातो. 370 गावापैकी आतापर्यंत 107 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण झालं आहे. हां, आणि बाकीसुद्धा राहिलेलं जॉईंट मेजरमेंट पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. आणि सप्टेंबर एंडपर्यंत मला खात्री आहे की राहिलेलं संपूर्ण गावाचं जॉईंट मेजरमेंट जे आहे 370 गावाचं आम्ही सप्टेंबर एंडपर्यंत पूर्ण करू. जिथे विरोध आहे त्यांच्याशी आम्ही संवाद साधतोय, त्यांना प्रकल्पाबद्दल माहिती देतोय. काही गैरसमज असतात प्रकल्पाबद्दल, ते गैरसमज दूर करण्याचं काम आम्ही करतोय. समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये जसे आमचे संवादक होते तसेच संवादक या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे विरोध आहे तिथे लोकांचे जे काही गैरसमज आहेत दूर करत आहेत. कुठलाही प्रकल्प शासन लोकांवरती लादू इच्छित नाही आहे, लादण्याची भूमिका नाही आहे. लोकांना विश्वासात घेऊन लोकांच्याच विकासासाठी आम्हाला काम करायचं आहे. त्यामुळे कुणालाही म्हणजे अगदी दुःखी करून आम्ही हा प्रकल्प नाही करणार. विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीनेच हा प्रकल्प पूर्ण. त्याच्यात काय अलाइनमेंट चेंज होतील अशा स्वरूपाची जी चर्चा आहे ती अलाइनमेंट चेंजेसचा काही विचार आहे? नाही, सध्या तरी अलाइनमेंट चेंजेसबद्दल काही विचार नाही आहे सध्या. ठीक आहे, आता पूर्ण 11 जिल्हे सुरुवातीच्या काळामध्ये आता वर्ध्यापासनं ते सांगलीपर्यंत आणि सिंधुदुर्ग 11 जिल्ह्यामध्ये आमचं जॉईंट मेजरमेंट सुरू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये कोल्हापूरची जी काही अधिसूचना होती मी रद्द केली. तर कोल्हापूरची अधिसूचना आम्ही कोल्हापूरकरांना पण विश्वासात घेऊन ते अंतिम करून तिथं मार्ग काढू. क्या बात आहे. मुळात समृद्धी जर आणायची असेल तर शक्तिपीठाची गरज आहे, महालक्ष्मीचा आशीर्वाद गरज आहे. त्याच्याशिवाय ही समृद्धी जी आहे ती पूर्णत्वाला जाणार नाही. आणि त्या दृष्टीने एक मोठे प्रयत्न जे आहेत सरकारच्या माध्यमातून आणि सरकारी विभाग असूनही MSRDC ज्या स्वरूपामध्ये मोठमोठे प्रकल्प हाताळती आहे, सहजासहजी सरकारच्या विभागांकडून इतक्या मोठ्या वाढव्य प्रकल्पांची निर्मिती होताना आपल्याला बघायला मिळत नाही. आणि त्यामुळे MSRDCची टीम असेल, इंजिनियर्स असतील, स्वतः MD आहेत किंवा विभागाचे मंत्री आहेत, या सगळ्यांना निश्चितपणे यांचं अभिनंदन करण्याची गरज आहे. कारण एक मोठं स्वप्न बघणं आणि ते अस्तित्वात आणणं जमिनीवर अचाट असं स्वप्न आहे आणि ते पूर्णत्वाला जाताना पाहायला मिळतंय. सर, निश्चितपणे तुमच्या कारकिर्दीमध्ये जो 802 किलोमीटरचे एक्सप्रेस वे आहेत ते पुढच्या काळामध्ये 2000-3000 तरी किलोमीटरपर्यंत जातील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या कारकिर्दीसाठी म्हणून. थँक्यू सर, थँक्यू.